नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण KNOW नो म्हणजे माहीत आहे. आपण दिवसभरामध्ये खूप काही अशी वाक्ये बोलतो. हे मला माहीत आहे, ते मला माहीत आहे. चला तर मग ही वाक्ये माझ्या पाठीमागं म्हणा आणि इंग्रजी बोलायला शिका. आय नो मला माहीत आहे. वी नो आम्हाला माहीत आहे. यू नो तुला माहीत आहे. दे नो त्यांना माहीत आहे. ही नोज त्याला माहीत आहे. सी नोज तिला माहीत आहे. सोहम नोज सोहमला माहीत आहे. संजना नोज संजनाला माहीत आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, ही, सी आणि नाऊन असं असेल तर KNOW या शब्दाला या ठिकाणी यस प्रत्यय लावायला विसरायचं नाही. आता आपण आय डोंट नो मला माहीत नाही अशी वाक्य शिकणार आहोत. चला तर मग माझ्या पाठीमागं पुन्हा ही वाक्य म्हणायला सुरुवात करा. आय डोंट नो मला माहीत नाही. वी डोंट नो आम्हाला माहीत नाही. यू डोंट नो तुला माहीत नाही. दे डोंट नो त्यांना माहीत नाही. बघा किती मजा येते मित्रांनो. ही डझंट नो त्याला माहीत नाही. शी डझंट नो तिला माहीत नाही. सोहम डझंट नो सोहमला माहीत नाही. संजना डझंट नो संजनाला माहीत नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही, सी आणि नाऊन याची जी वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये आपल्याला डोंट वापरायचं नाही. या ठिकाणी आपल्याला डझंट या शब्दाचा वापर करायचा आहे. हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. आता आपण आय न्यू मला माहीत होते अशा प्रकारची छान छान वाक्ये आज आपण शिकणार आहोत. चला तर मग पुन्हा माझ्या पाठीमागं ही वाक्य म्हणायला सुरुवात करा. आय न्यू मला माहीत होते. वी न्यू आम्हाला माहीत होते. यू न्यू तुला माहीत होते. दे न्यू त्यांना माहीत होते. किती छान छान आणि सुंदर अशी वाक्य आहेत नाही का मित्रांनो? मग ही वाक्य माझ्या पाठीमागं म्हणायची आणि बिनधास्त इंग्रजी बोलायला शिकायची. किती सोपं आहे. मग अशाच प्रकारची माहिती किंवा अशी वाक्ये तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला छान छान कमेंट करा. चला पुढील वाक्य आपण लगेचच माझ्या पाठीमागं म्हणायचे आहेत. ही न्यू त्याला माहीत होते. सी न्यू तिला माहीत होते. संजना न्यू संजनाला माहीत होते. सोहम न्यू सोहमला माहीत होते. बघा किती सोपं आहे. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं नोचा भूतकाळ न्यू आहे म्हणून ही, सी, इट आणि नाऊन यापुढे येणारं जे KNEW हा शब्द आहे इथे कुठं यस किंवा एस प्रत्यय लागलाय का? नाही. हे इथं लक्षात ठेवा आणि छान छान इंग्रजी वाक्ये शिकायला तयार राहा. आज आपण पुन्हा आय डिडंट नो मला माहीत नव्हते असंही आपण बोलतो की नाही? मग या प्रकारची वाक्येसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये शिकत आहोत. चला माझ्या पाठीमागं पुन्हा म्हणायला सुरुवात करा. वी डिडंट नो आम्हाला माहीत नव्हते. यू डिडंट नो तुला माहीत नव्हते. दे डिडंट नो त्यांना माहीत नव्हते. ही डिडंट नो त्याला माहीत नव्हते. शी डिडंट नो तिला माहीत नव्हते. या ठिकाणी आपण डिडंट या शब्दाचा वापर केल्यामुळं पुढं KNOW म्हणजे मूळ शब्द आपण या ठिकाणी वापरलेला आहे. KNEW वापरले का? नाही. KNOW म्हणजे मूळ शब्द या ठिकाणी आपण वापरलेला आहे. या ठिकाणी कुठेही यस किंवा एस प्रत्यय लागत नाही. हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे आणि बिनधास्त इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. पुन्हा भेटूया. बाय.